नमस्कार मित्रांनो, नोबेल पुरस्कार आणि त्याच्यावर विचारले जाणारे क्वेश्चन हमखास असतात म्हणजे असतात। मग वैद्यकीय शास्त्रामध्ये कोणाला नोबेल भेटलेला आहे याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। मग लक्षात येत आहे की वैद्यकीय शास्त्रामधला ह्या 2024 चा नोबेल दोन व्यक्तींना देण्यात आला आहे आणि दोन्ही व्यक्ती अमेरिकेतून बिलॉंग करतात। मग पहिले कोण आहे तर व्हिक्टर एम्ब्रोस आहे आणि गॅरी रॅव्हकुन नावाचे असलेले दुसरे व्यक्ती आहे। आता यांना कशासाठी हा वैद्यकीय शास्त्रामधला नोबेल भेटला आहे तर त्यांनी मायक्रो आरएनए याचा शोध लावला, किंबहुना याच्यामध्ये सखोल स्वरूपामध्ये अभ्यास केला आणि एक्झॅक्टली याची फंक्शनॅलिटी कशी असणार आहे तर त्याच्यावर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते। त्यामुळे ह्यावेळेसचा वैद्यकीय शास्त्रातला नोबेल यांना देण्यात आलेला दिसून येतो। थँक्यू। तसेच भौतिक शास्त्रामधले ही दोन व्यक्ती आहे तर त्या व्यक्तींचंही नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की ह्यावेळेसचा नोबेल त्यांनाही विभागून देण्यात आलेला आहे। मग आता अशा वेळेस भौतिकशास्त्रामध्ये दोन व्यक्ती आहे, एक आहे ते म्हणजे जॉन हॉपफिल्ड आणि दुसरा आहे जेफ्री हिंग्टन। जॉन हॉपफिल्ड हे जे आहे ते अमेरिकन व्यक्ती आहे आणि जेफ्री हिंग्टन हे ब्रिटिश कॅनेडियन पर्सन आहे। यांनी काय केलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असलेला वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो, त्याचे प्रोज काय, त्याचे कॉन्स काय हे संपूर्ण जगाला पटवून सांगितलेलं आहे। याच्यामध्ये असलेले जेफ्री हिंग्टन यांना फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जात आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यासोबतच रसायनशास्त्रामधला नोबेल कोणाला भेटला आहे तर हा नोबेल 3 जणांना विभागून दिला आहे। पहिला आहे जॉन जम्पर, दुसरे आहे डेनिस हॉसबीस आणि तिसरे आहे डेव्हिड बेकर। अशा स्वरूपामध्ये ह्या तिघांना एका गोष्टीसाठी देण्यात आला आहे, तो म्हणजे काय तर प्रथिनांचा लसीमध्ये कसा वापर केला जावा याच्याबद्दल त्यांनी संशोधन केलं आहे। त्यामुळे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी यांची नावं आणि त्यांना कशातून भेटलेलं आहे हे आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे। थँक्यू।